लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। साहेब, आम्ही शाळेला जायचं कसं? विद्यार्थ्यांचा प्रशासनासह लोकप्रतिनिधींना प्रश्न। आहेरल्ली येथून विद्यार्थी रेल्वे पुलाच्या पाण्यातून व चिखलातून करतात प्रवास। यवतमाळच्या झरी जामणी तालुक्यातील पाटणबोरी येथून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या आहेरल्ली येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये जाणाऱ्या मुला मुलींना प्रश्न पडलाय की आम्ही शाळेला जायचं कसं? झरी जामणी तालुक्यातील आहेरल्ली येथील जिल्हा परिषद शाळा ही गावच्या बाहेर 1 किलोमीटर अंतरावर आहे। रेल्वे पुलाखालून शाळेत जावं लागतं, मात्र पावसाळा सुरू झाला की पुलाखाली पाणी आणि चिखल होतं। मोटरसायकलनं सुद्धा बरोबर जाता येत नाही। रस्ता चिखलानं माखलेला आणि पाण्यानं भरून असल्यानं त्यातून पायी प्रवास करणं कठीण झालंय। त्याचप्रमाणे पुलाखाली आतापर्यंत अनेक अपघात झालेले आहेत। 2 लोक अपघातात मृत पावलेत। मात्र या क्षेत्राचे विधानसभा आमदार गेल्या 10 वर्षांपासून आमदार म्हणून काम पाहतात, मात्र या पुलाखाली साचणारं पाणी व गाळ यांचा बंदोबस्त केला नाही। आता 1 जुलैपासून शाळा सुरू झाली आहे। विद्यार्थ्याला जिल्हा परिषद शाळेसाठी जायचं कसं असा प्रश्न पडलाय। आहेरल्ली गावच्या दोन्ही बाजूला शाळा आहे। उजव्या बाजूला जिल्हा परिषद शाळा तर डाव्या बाजूला माध्यमिक शाळा आहे। मध्यभागी रेल्वे पूल असून त्या पुलाखाली पावसाचं पाणी आणि मातीचा गाळ असल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दुसरा रस्ता नसल्यानं विद्यार्थ्यांची कोंडी होतीये। या पुलाखाली पाण्याची व साचलेल्या गाळाची विल्हेवाट लावावी अशी येथील विद्यार्थी, पालक आणि जनतेची मागणी होतीये। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ।